हा लक्ष द्या इकडं. आपला आता स्वाध्याय 2.3 चाललाय. तर प्रश्न आहे, प्रश्न पहिला काय आहे, वजा 1 ला त्याने 100 वेळा गुणल्यावर येणारा गुणाकार. आता वजा 1 ला त्यानेच बरं म्हणजे कारण वजा 1 ला वजा 1 नच गुणायचंय. किती वेळा गुणायचंय? 100 वेळा. तर उत्तर काय येईल? आता इकडे लक्ष द्या. आता हे वजा 1 आहे गुणिले हे वजा 1 आहे. आता वजा 1 गुणिले वजा 1 नुसता अधिक 1 होईल. जेव्हा चिन्हांचा गुणाकार आणि भागाकार करतो आपण ते एकच असतंय. वजा वजा याचं अधिक होईल आणि वजा किंवा अधिक असेल तर त्याचं वजा होईल. आणि इथं जर 3 वेळेस घेतला आपण वजा 1 गुणिले वजा 1 गुणिले वजा 1, याचं काय होईल? वजा गुणिले वजा 1 बरोबर अधिक 1 होईल आणि अधिक 1 गुणिले वजा 1 वजा 1 होईल. आलं लक्षात? मग जेव्हा 3 संख्याची संख्या ही विषम असेल तर चिन्ह वजा येईल आणि संख्याचं चिन्ह जर सम असेल तर चिन्ह प्लसचं येईल. म्हणजे 100 वेळा गुणाकार करायचा आहे म्हणजे सम संख्या आहे 100 म्हणजेच याचं चिन्ह काय येईल? प्लस मध्ये येईल. म्हणजे त्याचं उत्तर काय येईल? मग 1 येईल. काय येईल? 1 येईल. लक्ष द्या. एका मोज्याच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. जर मोज्याच्या 5 जोड्याची किंमत रुपये 1250 असेल तर मोज्याच्या 2 जोड्या आणि त्या टोप्याची किंमत किती? तर काय करूत आपण? सुरुवातीला एका जोड्याची किंमत काढू. 5 जोड्याची किंमत 1250 आहे तर एका जोडीची किंमत x रुपये आहे. म्हणून तिरकस गुणाकार करा. x गुणिले 5 बरोबर 1250 गुणिले 1. इकडे 5 गुणाकारात आहे, पलीकडे गेल्यावर भागाकारात जातात. म्हणून x बरोबर 1250 गुणिले 1 म्हणजे 1250च राहतात आणि भागिले 5. 5 1 5, 5 दोन्ही 10, 2 उरले 25 झाले. 5 5 25 आणि शून्याला 0 म्हणजे x बरोबर आले 250. हा ही x ही एका जोड्याची किंमत आहे. तर आपल्याला काय सांगितले? जोड्याची किंमत मोज्याच्या जोडीची किंमत ही टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. म्हणजे टोपीची किंमत याच्या निमी असेल. चला आपण 250 ची निमी करू. आता हे 250 250 भागिले 2 बे 1 बे बे दोन्ही 4 बे पंचे 10 म्हणजे एका टोपीची किंमत किती आली? 25. 125 रुपये आली. मग आपल्याला काय सांगितलंय? 2 जोड्या आणि 4 टोप्या कितीला पडतात? मला सांगा. 250 ला 1 जोडी, 2 जोड्या किती होतात रे? 2 जोड्या. एका जोडीचे 250 तर 2 जोड्याचे 500. एका टोपीचे 125 तर 4 टोपीचे काढूत आपण. 125 गुणिले 4, 4 पंचे 2, 4 दोन्ही 8, 8 2 10 ला 0 हातचा आला 1, 4 1 4 हातचा 1 5. म्हणजेच काय आला मग? 4 टोप्याची किंमत 500 आणि 2 जोड्या मोज्याच्या जोड्या 500. 500 आणि 500 किती झाले रे? 500 प्लस 500 बरोबर 1000. म्हणजेच 2 जोड्या आणि 4 टोप्या कितीला पडतात? 1000 रुपयाला. समजलं? याचं बरोबर आलं नाही का? तुम्ही लिहून घ्या. बघा, ज्या 2 अंकांची बेरीज 8 आणि त्यांचा गुणाकार 15 आहे अशा 2 संख्या आपल्याला बघायच्या. तर मला 3 आणि 5 ह्या 2 संख्या आहेत. कारण 3 आणि 5 ची जर बेरीज केली तर 8 येईल आणि त्यांचा गुणाकार केला तर 15 येईल. तर 3 आणि 5 ह्या त्या 2 संख्या आहेत. आता यांच्या उभय पक्षांची बेरीज करायची आहे. उभय पक्षांची म्हणजे गुणाकार व्यस्ताची बेरीज, त्यांच्या व्यस्ताची बेरीज करायची आहे. आता तुम्हाला माहित आहे प्रत्येक संख्येच्या छेदस्थानी कोणती संख्या असते? 1 असतो बरोबर. तसंच 5 च्या छेदस्थानी कोणती संख्या येईल? मग 1 येईल. मग आता यांच्या उभय पक्षांची बेरीज म्हणजे यांच्या व्यस्तांची बेरीज करायची. जर यांचा व्यस्त केला, 3 चा व्यस्त केला तर काय होईल रे? वरला खाली आणि खाल्लं वरी जाईल. आणि 5 चा व्यस्त काय होईल? 1/5 होईल. आता यांची बेरीज करायला आता अपूर्णांकाचे नियम अजून तुम्हाला अपूर्णांक धडा शिकवायचा राहिलाय. तरी मागे एकदा मी सांगितले होते छेद सारखा करावा लागेल, है का नाही? छेद सारखा करावा लागेल बेरजेला.
3 ला 5 करता येत नाहीत, मग 5 ला मोरी करून 5 त्रिक, याला जर 3 न गुणलं तर 15 होताल, आणि याला जर 15 करायचं असेल किती गुणावं लागेल? 5 न गुणावं लागेल ना, 5 त्रिक, वरी बी 5 न गुणावं लागेल. हा 5 एक वरी आले 5 आणि खाली 5 त्रिक अधिक 3 एक आणि खाली 5 त्रिक. हा छेद किती बार घ्यायचा? छेद किती बार घ्यायचा? एकदाच घ्यायचा. सारखा छेद एकदाच घ्यायचा आणि वरल्याची दोन्ही बेरीज करायची. 3 आणि 5 8. ही झाली त्यांच्या उभय पक्षांची बेरीज. समजलं? झालं. एका परीक्षेत रमेशला गुरुदास पेक्षा 15 गुण जास्त मिळाले तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदास पेक्षा 4 गुण कमी मिळाले. जर त्या तिघांना मिळून 83 गुण मिळाले असतील तर गुरुदासला मिळालेले गुण किती? तर आपल्याला गुरुदासचे गुण काढायचे. तर सुरुवातीला आपल्याला x मानावं लागेल. आता ज्यांच्या नावाच्या समोर पेक्षा किंवा च्या असेल त्यांना x म्हणायचं, म्हणजे समीकरण सोपं जाते आपल्याला मांडायला. हा तर गुरुदास पेक्षा नावाला पेक्षा ह्या नावाला क्ष आहे म्हणून आपण गुरुदासचे गुण x मानू. गुरुदासचे गुण किती मानले? x मानले. हा तर मग रमेशचे गुण आपल्याला आता मांडावं लागतात. रमेश, हा तर काय सांगितलंय? रमेशला गुरुदास पेक्षा 15 गुण जास्त मिळाले. म्हणजे रमेशला गुरुदास पेक्षा 15 जास्त मिळाले. म्हणजेच काय? गुरुदासचे गुण किती आहेत? 15 x आहेत. किती आहेत? हा आणि रमेशला 15 आहेत म्हणजे प्लस 15. समजलं? आणि लीला, लीला हा लीलाला काय आहे? गुरुदास पेक्षा 7 कमी आहेत. गुरुदासचे x आहेत त्याच्यातून कमी 7 म्हणजे x वजा 7 लीलाचे. समजलं का? आता काय सांगितलंय? तिघांच्या गुणांची बेरीज 83 आहे. करा तिघांची बेरीज. हे x अधिक x अधिक 15 अधिक x वजा 7 बरोबर किती? सगळ्यांची बेरीज किती आहे? 83. हा आता आपल्याला हे सोडवायचं आहे. हा आता इकडे लक्ष द्या. हे वजा 7 आहेत, पलीकडे गेल्यावर काय होईल? हे वजा 7 आहेत, पलीकडे गेल्यावर काय होईल? अधिक 7 होतात, है का नाही? अधिक 7 होतात ना, म्हणजे यांची बेरीज होईल. आणि मग इकडे काय राहील? x अधिक 15 बरोबर 83 अधिक 7. 83 अधिक 7 किती होतात रे? 90 होतात. राईट. हा हे झाले 90. आता मला सांगा ते 15 अधिक आहेत, पलीकडे गेल्यावर काय होतात रे? काय होतात? वजा 15 होतात. हे जे आपण 7 घेतले होते x पलीकडे टाकला होता त्याच्यामुळे हे x इथे ठेवला. हा हे x आहे आणि याच्यातला हे x हा आणि 15x ला 15x. चला हे 15 पलीकडे पाठवतो आपण. म्हणजे इकडे काय राहतात? x किती x झाले? 3x बरोबर किती झाले? 90 वजा 15. बघा आता शून्यातून 5 जात नाहीत. इथं झाले 10. 10 तून 5 गेले 5 आणि 8 तून 1 गेला 7. इथे राहिले 75. तर मला सांगा x आणि 3 च्या मधात कोणतं चिन्ह आहे? कोणतंच नाही. म्हणजे कोणतं चिन्ह असेल? अलीकडे गुणाकार असल्या पलीकडे गेला काय होईल? भागाकार. म्हणून x बरोबर 75 भागिले 3. गुणाकारात तिकडे भागाकार गेले. करा भागाकार आता. 3 1 3 3 दोन्ही 1 उरला 15 झाले. 3 5 15 म्हणजेच x बरोबर. आता मला सांगा x कशाची किंमत आहे? गुरुदास. ओके म्हणजे गुरुदासचे गुण किती आहेत मग आता? किती आहेत? 25. या ठिकाणी मग रमेशचे काढायचे असतात तर किती होतात रे? हे 25 अधिक 15. रमेशचे किती होतात मग? किती होतात? 35 कसे होतात रे? 40 होतात ना. हा 25 अधिक 15 40 होतात. आणि
इथं सांगा मग इथे किती होतात रे? लीलाचे किती होतात? 25 वजा 7 किती होतात सांगा बरं? 18 होतात का? राईट, लीलाचे गुण होतात 18. पाच आणि 5 10 शिला 0 हाताला 1 2 1 3 आणि 1 4 घ्या लिहून. तर आपला प्रश्न 5वा आहे 1836 या संख्येला 17 ने भागले असता येणाऱ्या भागाकार. 1836 भागिले 17. तर बघा 17 1 17 17 1 17 1 उरले 13 झाले. तर 13 लहान आहेत म्हणून 3 अंकी संख्येला बघू. 17 1 17 17 2 136 17 8 136 म्हणजे उत्तर काय येईल आपलं? 18. ओके. एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले. मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले. तिघांना मिळून 110 गुण मिळाले. तर करीमने किती गुण मिळवले? तर आपल्याला इकडे बघा एक्स कोणाला वापरावं लागेल? कोणाच्या नावाला? रहीमच्या नावाला एक्स. कशामुळे वापरावं लागेल? पेक्षा किंवा च्या लागलं की आपण एक्स वापरू त्या नावाला. चला रहीम. रहीम बरोबर एक्स. नंतर कोणतं नाव आहे? करीम. हा आता रहीम पेक्षा करीमला आगाव म्हणा म्हणजे एक्स आणि 15 म्हणजे किती? एक्स अधिक 15. नंतर काय सांगितलंय? मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले. मदनला 10 गुण कमी म्हणजे एक्सातून 10 काढले म्हणजे एक्स होता 10. समजलं का? चला मग काय सांगितलं आपल्याला? तिघांना मिळून एकूण 110 गुण मिळाले. तर तिघांची बेरीज बरोबर एस कमी 110. करा बेरीज. एक्स अधिक 15 अधिक एक्स वजा 10 बरोबर 110. अधिक 15 आहेत पलीकडे गेल्या. इकडे अधिक 15 आहेत पलीकडे गेल्या. हे वजा 10 आहेत पलीकडे गेल्या. प्लस 10 राईट. म्हणजे मला सांगा हे 10 आहेत वजा तिकडे गेल्यावर काय होतात? प्लस होतात. म्हणजे इकडे 120 होतात. बरोबर आहे. काय होतात? 120 होतात. आणि मला सांगा इकडे हे वजा 15 आहेत तिकडे गेल्यावर काय होतात? मायनस 15 होतात. म्हणजे याच्यातून जर 15 काढले आपण तर इथं झाले 10. 10तून 5 गेले 5. एकातून 1 गेला 0 आणि एकाला 1 म्हणजे 105. म्हणजे इकडे काय राहील मग? एक्स एस कमी एक्स अधिक एक्स बरोबर 105. समजा का 105 कसं आलं? तर हे 15 आपण तिकडे गेले वजा केले 10 वजा आहे तिकडे गेले अधिक केले सगळे 105 आलं. म्हणजे x अधिक x बरोबर 105. x किती x झाले? 3x बरोबर 105. म्हणून x बरोबर 105/3. 3 भागाकारात काय आले? कारण इकडे गुणाकारात आहेत. करा मग भागाकार. 3 1 3 3 त्रिक 9 1 उरला 15 झाले. 3 5 15 म्हणजेच x बरोबर 35. आपल्याला कोणाचे वय विचारले होते? तर करीमला किती गुण मिळाले होते? करीमला आपण कशाचे काढले? रहीमचे काढले. तर करीमला काय आहेत? रहीमपेक्षा 15 आगाव आहेत. म्हणजे x म्हणजे किती आहेत? 35. म्हणजे 35 अधिक 15 किती होतात बघा. 5 आणि 5 10 शिला 0 हातचा 1 3 आणि 1 4 आणि 4 आणि 1 5. म्हणजे करीमला किती गुण मिळाले? 50. आता याच्यात आपल्याला मदनचे काढायचे असतात काय करावं लागेल? 25 मधून 10 करतो वजा. 25 वजा 10 25 मधून 10 गेल्यावर किती राहतात रे? 15 राहतात आहे का नाही? समजलं का? घ्या लिहून. बघा प्रश्न 7वा. एका परीक्षेत जोसेफला अमित पेक्षा 8 गुण कमी पडले. कुमारला अमित पेक्षा 12 गुण जास्त मिळाले. तिघांना सगळ्यांना मिळून 205 गुण मिळाले. तर जोसेफचे गुण काढायचे आपल्याला. हा तर अमितला आपण एक्स मानू. कशामुळं? कारण अमितच्या नावाला पेक्षा लागले. ज्याच्या नावाला पेक्षा किंवा चे लावेल त्याच्या नावाला एक्स वापरायचं. समीकरणाला आपल्याला सोपं जाते.
अमितचे गुण जर आपण एक्स घेतले तर तर कुमारला अमित पेक्षा 12 जास्त म्हणजे एक्स अधिक 12 म्हणजे कुमारचे काय होतात एक्स अधिक 12 होतात. आणि जोसेफला काय होईल मग हा एका परीक्षेत जोसेफला अमित पेक्षा 8 गुण कमी मिळाले म्हणजे एक्स मधून 8 काढावं लागतात आपल्याला म्हणजे एक्स वजा 8. तिघांना मिळून 205 गुण मिळाले. तिघांची बेरीज करा समोर 205 लिहूत आपण बरोबर. हा एक्स अधिक 12 अधिक एक्स वजा 8 बरोबर. तिघांची बेरीज किती आहे 205. चला मग मला सांगा हे वजा 8 आहेत पलीकडे गेल्यावर अधिक 8 होतात आणि हे वजा 12 आहेत पलीकडे गेल्यावर हे अधिक 12 आहेत पलीकडे गेल्यावर वजा 12 होतात. हा तर मग काय करतो आपण एक एक पलीकडे पाडतो आपण मग एक्स अधिक राहतात इकडं एक्स अधिक एक्स हे अधिक 12 पलीकडे गेल्या वजा 12 म्हणजे त्या 205 मधून जर 12 काढले तर किती राहतात बघा. 5 2 काढले 3 शून्यातून 1 जात नाही म्हणून ते घेतला 10 झाले. 10 1 गेला 9 एकाला 1 193 राहिले. हा पुन्हा हे वजा 8 आहेत पलीकडे गेले अधिक 8 होणार पुन्हा याच्यात 8 मिसळा पुन्हा 8 मिसळा 193 अधिक 8 8 आणि 3 11 ला 1 हातचा आला 1 9 आणि 1 10 10 ला 0 हातचा आला 1 1 आणि 1 2 203 म्हणजे x अधिक x बरोबर 201. चला x 3x बरोबर 201 3x बरोबर 201 म्हणजेच x बरोबर 201 भागिले 3. करू भागाकार मग 3 1 3 संग 19 20 2 उरले 21 झाले 3 संग 18 3 7 म्हणजे x बरोबर 67. तर x काय आहे अमित आहे तर आपल्याला कोणाचे गुण सांगितले जोसेफचे गुण काय आहेत x वजा 8 म्हणजेच काय आहे x वजा 8 म्हणजे काय x काय आहे 67 वजा 8. चला 17 झाले 17 तून 8 गेले 9 ला 9 आणि इथं 5 ला 5 म्हणजेच जोसेफचे गुण किती झाले 59. समजलं घ्या देऊ.